नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभ्या. आज सकाळी पुण्याला जायचं ठरलं आणि ते ठरवणं हाच माझा पहिला गुन्हा होता. लवकर उठलो, थंडी इतकी होती की अंथरूणसुद्धा म्हणत होतं की आज जाऊ नकोस. पण नाही, हिरो निघालाच. तयार झालो आणि घराबाहेर पडलो. पुण्याला जायचं म्हटलं की पेट्रोल टाकायचं आलंच, नाही तर गाडीही म्हणते की मी चालणार नाही. पेट्रोल टाकलं आणि प्रवास सुरू झाला. थोड्याच वेळात आम्ही शिवरीमध्ये पोहोचलो. मी आणि आदित्यने नाश्ता केला. नाश्ता एवढा भारी होता की वाटलं आजचा दिवस तरी चांगला जाईल. पण हा माझा गैरसमज होता. नाश्त्यानंतर सासवडला आलो आणि आदित्यला त्याच्या हॉस्पिटलजवळ ड्रॉप केलं आणि मग मी एकटाच पुण्याकडे निघालो, फुल कॉन्फिडन्समध्ये. पुण्यात पोहोचलो, रूमवरती आलो, फ्रेश झालो आणि ऑफिससाठी तयार झालो. पण रूमच्या खाली आलो आणि जे पाहिलं, गाडीवरती स्क्रॅच, मिररला डेंट. मी गाडीला पाहिलं, गाडीने मला पाहिलं आणि आम्ही दोघेही शांत. वेळ नव्हता, कारण ऑफिसची वेळ झालेली. म्हणून काही न बोलता थेट ऑफिसकडे निघालो. पण पुण्याने अजून टेस्ट घ्यायची ठरवली. ट्रॅफिक, इतकं ट्रॅफिक होतं की वाटलं ऑफिस आता इतिहास होणार. शेवटी ऑफिसला उशीर झालाच आणि आत्ता समजलं की आजचा दिवस पुण्याने पूर्णपणे एंटरटेन केला. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.